नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे वेदना. 2-4 दिवसापूर्वीच आपण मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं. नाताळनिमित्त सर्वांनी एकमेकाला मेरी ख्रिसमस, हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या. खरं पाहता आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं, पण आता आपण इंग्रज आलेले आहोत आणि म्हणून 25 डिसेंबरलाच आपण नाताळनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत असतो. आताचं जनरेशन आहे, हे जनरेशन खूप मोठ्या प्रमाणात हे नवीन वर्षाचं स्वागत करतं आणि त्या निमित्तानं एक सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत होती की अरे, आपला वासुदेव असताना सांताक्लॉजचे काय कौतुक लावले आहे, असं हेडिंग असलेलं ही पोस्ट फिरत होती. आणि त्यावर प्राध्यापक सुमित गुणवंत याने खूप सुंदर भाष्य केलेलं होतं, खूप छान विश्लेषण केलेलं होतं. मला ते विश्लेषण खूप आवडलं, भावलं आणि म्हणून तुम्हाला सांगावं, तुमच्याशी हितगुज करावं त्याविषयी म्हणून मी हे हाचा व्हिडिओ मनोगत आपल्याशी व्यक्त करत आहे. तर सुमित गुणवंत म्हणतात, आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेली विकृत माणसं आहोत का? पूर्वी वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही. उलट ती भटक्या समाजाची पिळवणुकीची एक सांस्कृतिक व्यवस्था वाटत आली आहे. संस्कृतीच्या तथाकथित उच्चवर्णीय ठेकेदारांनी कधीतरी आठवड्यातून एखादा दिवस पोतराज, पिंगळा किंवा वासुदेव होऊन भीक मागून पाहावी, मग समजेल की संस्कृती जपणे किती अवघड आहे. वासुदेवाचे गाणे फक्त ऐकायला सुंदर असते, त्याचे जगणे मात्र सुंदर नसते. पोतराजाचा आशीर्वाद घ्यायला चांगला वाटतो, पण त्याचे स्वतःचे आयुष्य अजिबात चांगले नसते. आपल्या सोसायट्यामध्ये फेरीवाल्यांना बंदी, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा पाट्या असतात. या वाक्यात वासुदेव, पिंगळा, पोतराज हे शब्द लिहिलेले नसले तरी मात्र त्यांचाही याच्यामध्ये समावेश असतो. ज्यांना तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये प्रवेशही देत नाहीत, ते तुमच्या संस्कृतीचे वाहक कसे असू शकतील, हा प्रश्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे. वासुदेव, पिंगळा, पोतराज ही आपली संस्कृती आहे असे अभिमानाने सांगणाऱ्या स्वतःच्या मुलांनी ही संस्कृती जपण्यासाठी तसे होऊन फिरलेले चालेल का? खुद्द वासुदेव, पिंगळा आणि पोतराज यांनाही वाटते की आपण जे कष्ट करतोय ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. मग यात नेमकी संस्कृती कोणती आहे? अभिनय म्हणून पात्र साकारणे आणि पैसे कमवणे हा भाग वेगळा. आता उदाहरणार्थ एखाद्या तमाशावर चित्रपट काढून निर्माता असेल, दिग्दर्शक असेल किंवा कलाकार श्रीमंत झालेत, पण ज्यांच्या आयुष्यावर हे चित्रपट निघाले ती माणसं अजूनही हालाकीचं जीवन जगत आहेत. त्यांच्या आयुष्याचा मात्र तमाशाच झाला असं आपल्याला वाटतं. आम्ही मासे, मटण आवडीने खातो, पण ज्यांच्याकडून ते विकत घेतो त्यांच्या वस्तीचा मात्र आपण तिरस्कार करतो. बरोबर आहे की नाही? आपल्या घरातील मुलांनी फॅशन म्हणून केस वाढवले तर आपण विचारतो, काय पोतराज व्हायचे आहे का? आणि सहज मुलाने बोटाने काही वाजवले तर विचारतो, काय डपडे घेऊन देऊ तुला? आम्ही तुळशीची लग्न मोठ्या थाटामाटात लावतो, पण गरिबांच्या लग्नाला मदत करणे सोडाच, साधे तिथे जाण्याचेही कष्ट घेत नाहीत. वासुदेवाची वारी नेहमीच तुमच्या दारावर येते, पण कधीतरी तुमची वारी वासुदेवाच्या दारावर जाऊ द्या, तेव्हा त्या रुक्माईच्या डोळ्यात पहा, मग समजेल की तिचा पांडुरंग किती फाटका आहे. जाऊन पहा मर्याईचा गाडा ओढणाऱ्या त्या पोतराजाच्या संसाराचा गाडा कसा मुडकळीस आला आहे. पहा जगणे होऊन तुम्हाला झोपेतून उठवणाऱ्या पिंगळ्याच्या आयुष्यातील रात्र अजूनही तशीच काळी आहे. तुम्हाला प्रसन्न पिंगळा वेळ सांगणाऱ्या
पिंगळ्याची स्वतःची चांगली वेळ अजून आलेली नाही. लहान मुलांना विरंगुळा म्हणून आपण वासुदेव, पोतराज किंवा पिंगळा दाखवतो. त्यांना प्लास्टिकचे डमरू, डफडे, ताशा किंवा ढोलकी हे आपल्या जेव्हा यात्रेत येतं तेव्हा ते घेऊन देतो. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्या मुलांना तसा मेकअप करतो आणि एखाद्या खऱ्या मुलांची अवस्था ती पाहायला हवी आपण. आता शाळेमधून सुद्धा जेव्हा हे पोतराजाची किंवा देवीची अंगात येण्याची जी देवीवरची गाणी आहेत, ह्या मुली केस वगैरे सोडून फुल मेकअपमध्ये साड्या-बिड्या घालून खूप छान डान्स करतात. पण खऱ्या अर्थानं डोक्यावर तो देवीचा गाडा घेऊन जर एखादी मुलगी अशी जगत असेल, तर तिच्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही. असो, तर अशा ह्या फाटक्या-तुटक्या कपड्यात कळकटलेल्या शरीराने आणि रापलेल्या चेहऱ्याने वावरणारी बालपणं हरवलेली त्यांची पिढी आपण डोळ्याआड कशी करू शकतो? सिग्नलवर भीक किंवा खाऊ देताना त्या बदल्यात फोटो काढून आपण सोशल मीडियावर स्वतःचे कौतुक करून घेतो. साधी मदत ही फुकट न देणारे आपण लोकलला जपण्यासाठी ओरड का करतोय? लोककला जपण्याच्या नावाखाली आपण मोठ्या लोकसमूहाचा गळा दाबत आहोत, हे आपल्या लक्षात का येत नाही? दारात आलेल्या भिकाऱ्याला काहीतरी देऊन मोठी समाजसेवा केल्याचा आविर्भाव वावरणाऱ्या संस्कृतीच्या ठेकेदारांना एकच सांगणे आहे, संस्कृती जपण्यासाठी केवळ बोंबलण्यापेक्षा स्वतः कृती करा. स्वतःचा झेंडा हाती घ्या आणि एक तरी स्वतःचे मूल सुसंस्कृती जपण्यासाठी सोडा. पोतराज व्हा, मर्याचा गाडा ओढा, पिंगळा होऊन पाटे गाणी म्हणत फिरा, वासुदेव व्हा, अंगावर चिंध्या बांधून भीक मागा. घरातील स्त्री मुरळी म्हणून सोडा. संस्कृती जपायचे म्हणजे हे तर करावेच लागेल. जमेल ना? माझ्या प्रिय ठेकेदारांनो, किती दिवस या भटक्या जाती जमातीची पिळवणूक करणार आणि संस्कृतीच्या नावाखाली किती काळ विकृतीचे रक्षण करणार आहात? आमचा सांता हरवलेला नाही, आमचा विवेक हरवला आहे. आमच्या संस्कृतीची तुळस हरवलेली नाही, तर आमच्या विकृतीचा कळस झाला आहे. दुर्दैवाने आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेली विकृत माणसे आहोत. तर हे जे असं विवेचन सरांनी केलेलं आहे, हे खरोखरच मनाला फार भावलेलं आहे. आपण मोठमोठ्या आत्ताचं जी पिढी आहे, ही ह्या झगमगाटाकडे वळलेली आहे. आपण पाहिलं 25 डिसेंबरला सगळी तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती. सगळे मॉल गच्च भरून गेलेले होते आणि रस्ते सुद्धा त्या झगमगाटानं फुलून गेलेले होते. पण त्याच वेळेला रस्त्याच्या कडेला हातात वेगवेगळे खेळणी घेऊन उभारलेली लहान मुलं, फुटपाथवर झोपलेल्या त्यांची थकलेली आई, वडील हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. पण त्यांना साधा ₹1 देण्याची सुद्धा आपण किंवा त्यांच्याच हातातलं खेळणं त्यालाच भेट देण्याची ही आपल्याला विवेकबुद्धी आली नाही. खरं हे जेव्हा दृश्य आपण पाहतो, तेव्हा आपलं मन हेलावल्याशिवाय राहत नाही. ही समाजमनाची जी अवस्था आहे, ही बदलायला पाहिजे. आज जेव्हा आपण पुण्यात किंवा कुठल्याही सिटीतून जेव्हा फिरतो आणि सिग्नलला जेव्हा ही मुलं दिसतात किंवा त्यांच्या आया दिसतात. परवा तर एक भयानक दृश्य दिसलं, की ते लहान मूल झोपलेलं होतं आणि आईनं झोळीमध्ये पोटाशी त्याला घेतलं आणि झोळी पाठीमागं टाकलेली होती. कडाक्याचं ऊन पडलेलं होतं आणि त्या बाळाला चप असं ऊन लागत होतं. पण ती बाई हातामध्ये एक डबा होता आणि ती घेऊन सिग्नलला भीक मागत होती. त्या मुलाला किती लागतं? एखादी चांगली आई असती तर काय केलं असतं, की तिनं बाळाला स्वतःचा पदर घातला असता त्याच्या डोक्यावर आणि त्याला उन्हापासून त्याचं संरक्षण केलं असतं. ते लेकरू इतकं मलूल होऊन गेलेलं होतं. गाडी आमची 2च मिनिटं थांबली. पण त्याच वेळात माझ्या काळजाचं पाणी झालं, की ही आई हिला मूल दाखवायचंय आणि ते दाखवलं तरच त्याला पैसे मिळणार होते आणि त्यामुळं आपल्या मुलाला त्याच्या गालावर किती चटके बसतात, त्याला किती उन्हाचा त्रास होतो, हे त्या माऊलीला कळत असून सुद्धा पोटाची आग भागवण्याकरता ती तशीच त्या एका एका गाडीकडून दुसऱ्या गाडीकडं अशी फिरत होती. म्हणजे समाजातली खूप मोठी दरी आहे आणि तुम्हाला असं वाटेल, की हे काय सांगते चालूच राहणार आहे. त्याला माझा अपवाद नाही. पण म्हणजे सगळेच आपण कुठं आपण असं म्हणतो, की आभाळ फाटलं तर ठिगळ कोण लावणार? हे जरी खरं असलं, तरी अशा परिस्थितीत सुद्धा सरकारने सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे भिकारी आहेत, जे बेघर आहेत, आज राजकारण्याकडे पाहिलं, करोडोची इस्टेट त्यांच्याकडं, कसला त्यांचा
म्हणजे वैभव आपण डोळ्यात दिपवणार असतं. आणि इकडं मात्र रस्त्यावर फुटपाथवर पोटाशी बाळं घेऊन झोपणारी आई असते. कोणतरी एखादा समाजसेवक, एखादा तरुण मुलगा येतो. म्हणजे खूप आहेत असे, म्हणजे जेव्हा आपणही पाहत असाल मोबाईलवर, की त्यांच्या अंगावर पांघरून टाकलं जातं, नवीन रग आणल्या जातात, अशी थोडी माणसं आहेत हो. पण सगळ्यांनीच पुढे यायला हवं आणि खारीचा वाटा प्रत्येकानं उचलायला हवं. नवीन वर्षाचं स्वागत आनंदानं आपण हसतमुख करूया. पण त्याच वेळेला पुन्हा एखाद्या अनाथ आश्रमात म्हणा, एखाद्या वृद्धाश्रमात म्हणा, काहीतरी भेट आपण दिली, मग पैशाच्या स्वरूपात असेल, वस्तूच्या स्वरूपात असेल, ती जर आपण केली, निराधारांना थोडी जरी मदत केली, तर खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचं स्वागत आपण केलं असं म्हणायला हरकत नाही. प्लीज आवडली असेल स्टोरी तर लाईक करा. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.